महिला उद्योगाच्या प्रतिनिधी प्रमुख आहेत त्या महाराष्ट्राच्या अशा सोनलताई दगडे कासलेवाल आणि आपल्याबरोबर आता संवाद साधतोय ते सौरभ जोशी. आपण सर्व उद्योजक बंधू आणि भगिनींनो, आपल्याला या पॅन्डेमिकच्या काळामध्ये कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर उद्योग मित्र संस्थेने एक चांगल्या प्रकारची अपॉर्च्युनिटी असं म्हणता येईल की वाईटातून चांगलं काय करता येईल, वाईट वेळेत पण आपल्याला काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी केली पाहिजे जेणेकरून भविष्य आपलं सुकर होईल. यासाठी ही एक मोठी संकल्पना या ठिकाणी डिजिटल कॅम्पची आणलेली आहे. मला सर्वप्रथम आभार मानायचे आहेत, धन्यवाद द्यायचे आहेत ते म्हणजे एबीएन नेटवर्कला की इतक्या मोठ्या व्यस्ततेमधून भारतभर नाही तर हे डिजिटलचं युग हे जगभरासाठीच आहे. त्यामुळे एवढ्या सगळ्या बिझनेस नेटवर्कमध्ये आमच्या उद्योग मित्राच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन जे छोटे छोटे उद्योजक या ठिकाणी आलेले आहेत किंवा इथून पुढे येऊ घातलेले आहेत, या सर्वांसाठी सुद्धा एक विशेष जागा एबीएननी त्यांच्या बिझनेस नेटवर्कमध्ये करून देण्याचं मान्य केलं. विशेषतः हे अत्यल्प दरामध्ये त्यांनी ते मान्य केलं. त्यामुळे मला विशेष त्यांचे धन्यवाद द्यायचे आहेत की त्यांनी सुद्धा एक पाऊल पुढे टाकलं. कारण कुठल्याही ई कॉमर्स कंपनीकडे जर आपण सांगितलं की आम्हाला तुम्ही मोफत विनामूल्य सगळं करून द्या तर असं काही होत नाही या जगामध्ये. परंतु अत्यंत तरुण आणि आत्मनिर्भर ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचं भारतातलं चांगलं स्टार्टअप जे आहे ते एबीएन त्यांनी आपल्याला मदतीचा हात दिला आणि त्याचे डायरेक्टर अत्यंत नॉलेजेबल असे गोविंद सदामतेजी आणि ऋतुजा लांडगे आणि त्यांची संपूर्ण टीम ही या कामामध्ये आता गुंतलेली आहेच. आणि येस बँकेचं तर आपण वेळोवेळी त्याची मदत घेतच असतो. येस बँकेच्या वतीने श्री अविनाश चंद्र सरने खूप मोठं काम उद्योग मित्रासाठी केलेलं आहे. ते म्हणजे आपण उद्योग मित्र संस्थेच्या आणि येस बँकेचा एक एमओयू केलेला आहे. एमओयू यासाठी आहे म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग, म्हणजे एक करार केलेला आहे की ज्या ज्या उद्योजकांना अर्थसहाय्य लागेल, ज्या उद्योजकांना वेगवेगळ्या योजनेतून मदत लागेल, ज्यांचं आपण रिकमेंड करू त्यांच्याबद्दल येस बँकेचे अधिकारी त्या ठिकाणच्या ब्रँचेस हे प्रामुख्याने ते प्रपोजलाबद्दल विचार करतील. म्हणजे मी असं म्हणणार नाही की त्यांना लोनच देतील, परंतु आपल्याला कुठे कमी आहे हे सांगतील, काय केलं पाहिजे याचं मार्गदर्शन करतील आणि वेळोवेळी येस बँकेच्या मदतीने आपले उद्योग आणि सगळ्याच फॅसिलिटी, बँक म्हटलं तर फक्त लोन एवढा विषय राहत नाही, बँक म्हटलं तर अनेक प्रकारच्या फॅसिलिटीज ह्या आल्या आणि त्यामध्ये डिजिटल होण्यासाठी जगभरातली विंडो ओपन होण्यासाठी त्यांनी हात पुढे केला आणि विशेष त्यांचे आभार आहेत की आम्हाला तुम्ही या सगळ्यांच्या बरोबरीने जगाची खिडकी उघडताना तुम्ही आमचा हात धरलेला आहे. त्याबद्दल खरोखर येस बँकेचे धन्यवाद. मित्रांनो, मला असं वाटतं की आम्हाला पंतप्रधानांनी सांगितलं की आत्मनिर्भर भारत करायचा आहे. आमचा प्रोडक्ट आत्मनिर्भरच आहे, परंतु वोकल फॉर लोकल जर करायचं असेल आणि मेड फॉर ग्लोबल, नुसतं वोकल फॉर लोकल नाही आहे तर वोकल फॉर लोकल अँड मेड फॉर ग्लोबल अशा प्रकारचं जर का चित्र आपल्याला झालेलं बघायचं असेल तर मला वाटतं आपल्याला ई कॉमर्स शिवाय पर्याय नाही. आणि ई कॉमर्स मध्ये जर जायचं असेल तर इतके छोटे काही उद्योजक आहेत की त्या उद्योजकांना आज जर आम्ही बसल्या बसल्या जागेवर सांगितलं की तुम्ही असं करा, ऑनलाईन मार्केटिंग करा, खूप छान असतं, ते असं तत्वज्ञान सांगून होणार नाही आहे. या काळामध्ये कुणीतरी बोट धरला पाहिजे, हात धरला पाहिजे आणि त्याला रस्ता दाखवला पाहिजे की आता रस्त्यावर ये आणि आता तुझी गाडी पळव, हे म्हणण्यासाठी उद्योग मित्रांनी पुढाकार घेतला आणि ह्या सहकार्यांनी त्याच्यामध्ये सगळं मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये आपल्याला बेसिकली डिजिटल ड्राईव्ह मध्ये ऑनलाईन मार्केटिंग करणे, तर त्यासाठी आपल्याला टूल किट तयार पाहिजे, म्हणजे आपल्याकडे सगळं साधन सामुग्री तयार पाहिजे. आपण जर एका जागेवर बसलो आणि म्हटलं दिल्लीला जायचं आहे तर त्याला काहीतरी तर ट्रान्सपोर्टेशनचं साधन लागेल. तसंच मला माझं वस्तू जर जगभर विकायची आहे, जगभर सोडा जिल्हाभर विकायची आहे, सगळं सोडा, लॉकडाऊन असताना आमचं दुकान शासनाने बंद केलेलं असतानाही मला माल विकायचा आहे,
इतकं साधी गरज आहे, तरी पण मी कसा विकेन. त्यामुळे 24/7 जगाचे पूर्ण डायमेन्शन्स आता बदलले आहेत. त्याचे डायमेन्शन्स हे 24/7 झाले आहेत. नाही तर 10 ते 5 दुकान उघडायचे असं राहिलेलं नाही, किंवा 10 ते संध्याकाळी 8 दुकान उघडायचं असं राहिलेलं नाही. 24/7 माझं दुकान चालू आहे असं जर म्हणायचं असेल तर त्यासाठी काहीतरी आपल्याला तंत्रज्ञानाचं साह्य घ्यावं लागेल. ह्या तंत्रज्ञानाच्या साह्य जर फक्त तोंडी सांगितलं तर त्याला उपयोग नाही. त्याला किमान 5-10 हजार खर्च येणार आहे. तुमची वेबसाईट बनवायची आहे, तुमचं ई कॉमर्सचं सगळं साहित्य बनवायचं आहे, तुमचं लिफलेट त्याचं ब्रोशर्स बनवायचे आहेत, आणि वेगवेगळे अकाउंट्स उघडायचे आहेत, त्याचं गायडन्स पाहिजे आहे, तुमच्याकडे मॅनपॉवर नसणार आहे. तर अशा सगळ्या ठिकाणी कुणीतरी त्याला साह्यभूत पाहिजे, तर कुणीतरी त्याला मदतीला पाहिजे. यासाठी उद्योग मित्रांनी हे ठरवलं की आम्ही सगळ्यात मोठं नेटवर्क एबीएन नेटवर्कलाच विनंती करायची, आणि त्यांनी मान्य केलं की येस आम्ही करू, कारण आम्ही महाराष्ट्रीयन आहोत आणि महाराष्ट्रातला लघुउद्योजक हा जगात दिसला पाहिजे, नंतर जगात दिसेल. भारतातल्या इतर राज्यात तर आधी दिसला पाहिजे. त्यामुळे फोकस्ड एरिया, तुम्ही जर सांगितलं की मला फक्त पुण्यात मार्केटिंग करायचं आहे, तर तुमचा प्रॉडक्ट, तुमची कंपनी आणि पुणे एवढंच मार्केटिंग करण्याची क्षमता एबीएन कडे आहे. किंवा तुमचं प्रॉडक्ट हे दुबईत दिसलं पाहिजे तर फक्त दुबईतच दाखवण्याची व्यवस्था ही एबीएन कडे आहे. पुढच्या सगळ्या गोष्टी हे सांगतीलच. त्यामुळे अशा प्रकारचं वेगवेगळं नॉलेज घेऊन आपण ह्या कॅम्पची सुरुवात करणार आहोत. हे पहिला आपला सेमिनार आहे, वेबिनार आहे, माहितीपर आहे. नंतरच्या काळामध्ये ट्रेनिंगच्या स्वरूपामध्ये होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या कॅम्पचं आपण उद्घाटन झालं असं जाहीर करूया, आणि या डिजिटल फिटनेस कॅम्पचं उद्घाटन झाल्यानंतर प्रत्येकाने आपापली कंपनी, आपापला बिझनेस, आपापला व्यवसाय हा डिजिटली फिट करून आपल्याला जगाचं मार्केट, जगाची खिडकी उघडून त्यातून आपल्याला बाहेर डोकवायचं आहे, बाहेर झेप घ्यायची आहे. या सर्व आपल्या उपक्रमामध्ये, आपल्या इनिशिएटिव्ह मध्ये कायम भारत सरकार आपल्या पाठीशी राहील. त्यामुळे एमएसएमई बोर्डाचा डायरेक्टर या नात्याने सुद्धा मी आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो, आणि ह्या ड्राईव्ह मध्ये आपण भाग घेतला याबद्दल आपले सुद्धा खूप खूप अभिनंदन करतो. व सर्व टीमला, आमच्या उद्योग मित्राची टीम असेल, येस बँकेची टीम असेल आणि एबीएनची टीम असेल, विशेषतः या सर्वांना शुभेच्छा देतो की या कामामध्ये आपल्याला खूप मोठं यश मिळो. प्रत्येकाला आपापली ध्येयानुरूप उंची व्यवसायाची गाठता येऊ एवढेच शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आम्हाला खूप छान मार्गदर्शन तुम्ही उद्योगासंदर्भात केलं, आणि नक्कीच उद्योग मित्र संस्थेचा प्रत्येक उद्योजक हा फायदा करून घेईल अशी मी आपल्याला ग्वाही देतो. आणि पुढील मार्गदर्शनासाठी आता जो डिजिटल एमएसएमई कॅम्प आपण तो आयोजित केलेला आहे एबीएन नेटवर्क यांच्या सहकार्याने, तर नक्की यामध्ये उद्योजकांचा काय फायदा आहे आणि उद्योजकांसाठी ही कशी चांगली पर्वणी ठरू शकते, आणि यामध्ये त्यांना काय काय आपण उद्योजक या नात्याने आपण त्यांना काय काय त्यांच्या उद्योगासाठी, मार्केटिंगसाठी काय काय टेक्निक्स आपण यांना मोफत देतो आहे, याचं थोडक्यात आपल्याला जे गोविंद सदामते सर आहेत एबीएनचे, ते आपल्याला थोडक्यात माहिती देतील. तर मी गोविंद सरांना विनंती करतो की सर याबद्दल थोडं आपल्याला मार्गदर्शन करावं. नमस्कार, थँक्यू सौरभ. मी गोविंद सदामते, मी पुण्यात असतो आणि पुण्यात ही कंपनी आमचं हेड ऑफिस आहे ॲबली फ्री बिझनेस नेटवर्कचं. सौरभ, माझा आवाज ठीक आहे? येस सर, बोला, येतो आवाज. ओके. तर ॲबली फ्री बिझनेस नेटवर्क हे 5 वर्षापूर्वी आम्ही सुरू केलं होतं. आमचाही उद्देश हाच होता की बिझनेसेसला आणि लघु उद्योगापासून मीडियम स्केल उद्योग जे आहेत, ज्यांच्याकडे रिसोर्सेस कमी असतात, अशा बिझनेसेसला आपल्याला कसं हेल्प करता येईल, आणि हेल्प करण्यासाठी वेगवेगळे टेक्नॉलॉजिकल टूल्स बनवण्याचं काम आम्ही केलं. 5 वर्षात एक गोष्ट अशी लक्षात आली की सुरुवात ही डिजिटल प्रमोशन पासून नाहीये. अजून भारतामध्ये सुरुवात ही, जसं पेशकार साहेब म्हणले, की डिजिटल फिटनेस पासून आहे. मग डिजिटल फिटनेस कडे कसं घेऊन जायचं एमएसएमईजला, एसएमईजला, ह्याच्यावर आम्ही विचार सुरू केला. आणि आम्हाला एक खूप जास्त तफावत जाणवली चायनाच्या बिझनेसेसमध्ये आणि भारतीय बिझनेसेसमध्ये. चायना आणि भारतीय बिझनेसेस मध्ये बाकीचे फरक सगळे आपण आता इग्नोर करू, पण एक जो मेजर फरक आहे तो हा आहे की त्यांचे प्रोडक्ट कितीही निकृष्ट दर्जाचे असले तरी त्यांचं ऑनलाईन रिप्रेझेंटेशन हे फारच उत्कृष्ट दर्जाचे. त्यामुळे जर कोणी कम्पेअर करायला गेले की कुठला प्रोडक्ट आपण इंडियन प्रोडक्ट घ्यावा की चायनीज प्रोडक्ट घ्यावा, तर
ऑनलाईन ज्या प्रकारे त्या प्रोडक्टचं प्रेझेंटेशन आहे त्यामुळे लोकांचा कल हा आम्हाला चायनीज प्रोडक्ट्स कडे जाताना दिसला, लोकांचा म्हणजे फॉरेन कंट्रीचा. त्यामुळे आम्ही ठरवलं की आपण भारतीय बिझनेसेस जे आहेत, प्रोडक्ट बिझनेसेस, सर्व्हिस बिझनेसेस, या सर्वांना, म्हणजे आमचं विजन असं आहे की सर्वांना ऑनलाईन आणूया. म्हणजे एकही बिझनेस असा राहता कामा नये की ज्याचा ऑनलाईन फुटप्रिंटच नाही, म्हणजे ऑनलाईन सापडतच नाही, कारण तिथं तो त्याचा सर्वात मोठा लॉस आहे. आज फक्त बाहेरच्या देशातले नाही तर इंडियामधले, महाराष्ट्रामधले बिझनेसमॅन किंवा कुठलाही एंड कन्झ्युमर सुद्धा पहिल्यांदा ऑनलाईनच सर्च करतो बिझनेस आणि मग त्याचे डिसिजन घेतो. तर ही बॅकग्राऊंड होती की आम्ही अशा प्रकारचे इनिशिएटिव्ह सुरू करण्यामागे. आणि मग आम्ही उद्योग मित्र सोबत म्हणजे आमची ओळख झाली आणि त्यामध्ये आमचे जे विजन आहे ते आम्हाला बऱ्यापैकी सिनर्जेटिक वाटलं आणि मग आम्ही ठरवलं की आपण एकत्र मिळून हे एक इनिशिएटिव्ह करूया, डिजिटल MSME कॅम्पचं. आता याच्यामध्ये मी जस्ट थोडक्यात सांगेन की आम्ही कशा प्रकारे बिझनेसला मदत करतोय. आम्ही कोर एक्सपर्टीज आमची ही डिजिटल मार्केटिंग मध्ये आहे. आम्ही आधीपासून एक मीडियम स्केलच्या वरच्या कंपन्यांसाठी इनोव्हेटिव्ह डिजिटल प्रमोशन्सची सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. आणि आता आमचं एक इनिशिएटिव्ह स्मॉल स्केल बिझनेसेस साठी असं आहे की पहिल्यांदा डिजिटल फिटनेस आपण त्यांचं करून घेऊ आणि जेव्हा त्यांची डिजिटल फिटनेस झाल्यामुळे जेव्हा त्यांच्या बिझनेसची ग्रोथ वाढायला त्यांना सुरुवात होईल, एक्सपिरियन्स व्हायला सुरुवात होईल, तेव्हा मग आपण त्यांच्याशी प्रमोशन बद्दल बोलू. तोपर्यंत प्रमोशन बद्दल पण ट्रेनिंग देऊ की नक्की तुम्ही काय चुका नाही केल्या पाहिजेत, कारण का प्रमोशनचे बजेट एकतर आधीच खूप स्ट्रिंजंट असतात आणि त्यामध्ये पण जर चुकलं प्रमोशन तर तो पैसा काही परत येत नाही ना, त्या पैशाचा काही रिटर्न येतो. त्यामुळे डिजिटल फिटनेस आणि डिजिटल मार्केटिंगचा गायडन्स ह्यांनी ओव्हरऑल डिजिटली फिट एखाद्या बिझनेसला बनवणं अशी ही संकल्पना आहे माझी. थोडक्यात मी एक स्क्रीन शेअर करून हे दाखवतो की आता आम्ही बिझनेसेसला एक अगदी छोटा बिझनेस, म्हणजे मी बाकी मीडियम स्केल बिझनेसेस दाखवत नाही, पण अगदी छोटा बिझनेस की आम्ही त्यांना ऑनलाईन कसं आणलं. आता A1 स्पोर्ट्स हे पुण्यामधलं स्पोर्ट्सचं मॅन्युफॅक्चरर आहे आणि ट्रेडिंग करतात स्पोर्ट्स गुड्सचं. तर जेव्हा त्यांचे प्रोडक्ट्स अशा प्रकारे लिस्ट होतात, आता हे त्यांचं स्टोर बनवून दिलं, म्हणजे त्यांच्या नावाने आहे, त्यांच्या नावाचे एक लिंक आहे, ती लिंक ते फॉरवर्ड करू शकतात. अशीच तुमचं पण पेज तयार होईल, तुमच्या बिझनेसचं नाव, लोकेशन, कॉन्टॅक्ट नंबर, बिझनेस बद्दल काही गोष्टी आणि त्यांचे प्रोडक्ट्स. जेव्हा आता हे स्पोर्ट्स प्रोडक्ट्स आहेत, अशा प्रकारे जर माझे प्रोडक्ट्स लिस्ट व्हायला लागले तर एवढा जास्त त्याला एक्सपोजर मिळतो मार्केटमध्ये. जसं की हे थोडक्यात एक किट आहे क्रिकेटचं, तर एवढा जास्त प्रमाणात एक्सपोजर मिळतो की त्यांचं दुकान पुण्यात होतं आणि आता हे ऑनलाईन दुकान त्यांना मिळाल्यामुळे त्यांना आज दिल्लीमधून आणि सुरतमधून, काही जणांना तमिळनाडूमधून ऑर्डर येतात. आणि ऑर्डर फक्त सिंगल युनिटच्या नाही आहेत, तर या ऑर्डर बल्क आहेत की तिथे कोणीतरी ट्रेडर आहे आणि त्यांनी इन्क्वायरी केली की बाबा तुम्ही आपण काही इथे डिस्ट्रीब्युशन करू शकतो. तर अशा प्रकारे ही एक ई कॉमर्सची लिस्ट बेसिक लेवलमध्ये, पण ऍटलिस्ट प्रोडक्ट ऑनलाईन आणले त्यांचे. आता हळूहळू त्यांना अजून आम्ही कंटेंट प्रोव्हाइड करू आणि अजून जसे इंटरनॅशनल क्वालिटीचं जसं लिस्टिंग अलिबाबानी केलंय चायनीज प्रोडक्टचं आणि त्यामुळे चायनीज बिझनेस तेवढा वर आले, तसंच आपण प्रत्येक इंडियन बिझनेस साठी करू. तर मी तुम्हाला अपील करीन, या जे कोणी या इनिशिएटिव्ह मध्ये एनरोल झालेत, की जी टीम ABNची तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल त्यांना जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन, प्रिसाइज इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करा, कारण का ते केल्यानेच तुमचे जो ऑनलाईन प्रेझेन्स आहे तो फार उत्कृष्ट दर्जाचा बनेल आणि तसाच तेवढ्याच दर्जाचा तुम्हाला रिस्पॉन्स मिळेल मार्केटमधून. आता आम्ही 2 गोष्टी देतोय या कॅम्पमध्ये. एक म्हणजे हे ई कॉमर्स लिस्टिंग, तुमचे प्रोडक्ट असतील तर ते आम्ही तुमचं एक स्टोअर बनवून तुम्हाला ई कॉमर्सवर लिस्ट करून देऊ. आता तुमचा कुठलाही प्रोडक्ट असू दे, आता हे स्पोर्ट्स प्रोडक्टचं दाखवलं मी, हे फूड प्रोडक्ट्स आहे, सो आमच्यावर काही फूड प्रोडक्ट्स वाले लिस्टेड आहेत, त्यांनाही ऑर्डर्स येत आहेत. सो काही तुम्ही म्हणाल माझे इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स आहेत, सो हे काही इंडस्ट्रियल प्रोडक्ट्सचे आहेत की ज्यांचे जे प्रोडक्ट व्हॅल्यू आहे ती खूप जास्त आहे, 32,000, 60,000, 2 लाख. तर त्या काही फरक पडत नाही, कुठलाही प्रोडक्ट असेल त्याचं जर आपण प्रेझेंटेशन नीट केलं, ते प्रेझेंटेबल जर दिसलं, तर जगातून कुठूनही तुम्हाला ऑर्डर येऊ शकते, कुठूनही एन्क्वायरी येऊ शकते, ही याची पॉवर. दुसरी गोष्ट जी आम्ही करतोय बिझनेसेससाठी, एकदम बेसिक बिझनेसेससाठी, ती म्हणजे त्यांची एक वेबसाईट. आता यामध्ये आम्ही बऱ्याच इंटरनॅशनल स्टँडर्डच्या वेबसाईट स्टडी केल्या. आधी अशी पद्धत होती की वेबसाईट खूप प्रिसाइज आणि खूप मोठी असावी, त्यात सगळे 10-12 टॅब असावेत. पण आज
ऑनलाईन ऑडियन्सचा पेशन्स एवढा छोटा आहे की 2 मिनिटात त्यांना जर काय पाहिजे ते मिळालं नाही एखाद्या वेबसाईटवर तर ते दुसरी वेबसाईट पाहायला मोकळे होतात. त्यामुळे आपण एक असं एक स्टँडर्ड एक फॉर्मॅट बनवला वेबसाईटचा की जो युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड आहे. तुम्ही प्रगत देशांमध्ये तो दाखवा किंवा तो तुम्ही अजून भारतापेक्षा जे मागासलेले देश आहेत तिथे दाखवा, त्यांनाही समजलं पाहिजे की बाबा ह्याच्यात काय लिहिलंय, कारण का त्यांना खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह वेबसाईट समजत नाही की काय म्हणायचंय तुम्हाला. तर अशीच एक आमची एक क्लायंट आहे, त्यांची ही वेबसाईट आहे. एक त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती, त्यांचा एक व्हिडिओ त्यांच्या प्रोडक्ट्स बद्दल आणि प्रोडक्ट्सचे फोटो जे लिस्ट केलेत. आणि हेच फोटो जर तुम्ही आमच्या बरोबर ई कॉमर्सवर पण लिस्ट असाल तर इथे क्लिक केल्यावर ते ई कॉमर्स वरती परचेस साठी जाईल. सो ह्या 2 गोष्टी जर झाल्या प्रत्येक MSME सोबत की त्यांचं एक वेब पेज तयार झालं, ई कॉमर्स वरती प्रोडक्ट लिस्ट झाले, तर ते डिजिटली फिट झाले जातात. आता ते कुठेही जगाच्या पाठीवर पोहोचू शकतात आणि स्वतःचे प्रोडक्ट्स विकू शकतात. आता तुम्ही म्हणाल की जर माझे प्रोडक्ट नाही आहेत, माझे सर्व्हिसेस आहेत, तर कसं? तर सर्व्हिसेस असेल तरी पण सर्व्हिसेस साठी पण या वेबसाईट्स काम करतात. आता मी तुम्हाला एक दुसरा एक्झाम्पल देतो की ही एक सर्व्हिसची कंपनी आहे. त्यांनी ह्याच्यामध्ये एक कॉन्टॅक्टसचा फॉर्म असतो. हा कॉन्टॅक्टसचा फॉर्म साधा सुद्धा फॉर्म नाहीये, आम्ही त्याला अनालिटिकली एनेबल केलंय. या फॉर्म वरती जे कोणी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल त्यांना ऑटोमॅटिक एक ईमेल पण जाईल तुमच्याकडून. मग ते जगाच्या पाठीवरनं रात्री 2 वाजता जरी कोणी पाहिली वेबसाईट आणि मेसेज केला तरी त्यांना 2:01 तुमचा ईमेल जाईल. म्हणजे तुम्ही किती ऍक्टिव्ह आहे ते तुम्ही कळता यातून. आणि हे ईमेल इथे ज्यांनी डिटेल्स भरले ते डिटेल तुमच्या लीड शीट मध्ये कायमचे ऍड होतील ABN कडे. म्हणजे उद्या तुम्हाला कधीही 5 वर्षांनी सुद्धा प्रमोशन करायचं असेल तरी हेच डिटेल वापरून तुम्ही प्रमोशन करू शकता. त्यामुळे तुमचा कुठलाच ऑडियन्स, कुठलाच वेबसाईटवर आलेला व्यक्ती हा मिस होत नाहीये तुमच्या मार्केटिंगमध्ये. तर अशा प्रकारे आपण 2 गोष्टी प्रोव्हाइड करतोय. ती आम्ही पहिली पायरी समजतोय तुमच्या डिजिटल फिटनेसची. आणि ही पायरी जेव्हा तुम्ही कंप्लीट कराल, प्रत्येक बिझनेस जेव्हा ही पायरी कंप्लीट करेल बिझनेसची, तेव्हा त्या बिझनेसला खरोखर डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी सगळ्यात जास्त स्कोप तयार होईल. नाहीतर आज होतंय काय की फक्त एखादं फेसबुक पेज बनवून त्याच्यावर डिजिटल मार्केटिंग करण्याचा प्रयत्न होतो, पण जो कस्टमर असतो तो आज खूप जास्त अवेअर झालेला आहे. तो जोपर्यंत गुगलवर शोधून तुम्ही सापडत नाही तोपर्यंत तुमच्यासोबत डील करत नाही आणि फक्त फेसबुकवरच्या पेजवरती विश्वास ठेवत नाही. आणि कुठल्याही बिझनेसची सुरुवात जर डिजिटल एंट्रीची ही फ्रीमध्ये होत असेल तर मला वाटतंय आतापर्यंत हे सगळ्यात असं म्हणावं लागेल की सुवर्ण पर्व आहे बिझनेसेससाठी. कारण का बिझनेस सुरू करायचा आणि ऑनलाईन सुरुवात करायची म्हणजे 10 ते 20 हजार तर नक्कीच पहिल्यांदा तुम्हाला इन्व्हेस्ट करावे लागतात. पण तेच जर उद्योग मित्राच्या वतीने जर हे तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध होतं या ड्राईव्ह अंतर्गत, तर ह्याचे सर्वांनीच सगळ्यात जास्त फायदा करून घ्यावा. आणि पुढे तुम्हाला समजेलच की कशा प्रकारे डिजिटल प्रमोशन केल्यावर तुम्हाला या गोष्टींचा फायदा होईल. तर हीच अपील की पूर्ण माहिती प्रिसाइजली ABN टीमला कळवा. ते तुमच्या मदतीसाठी तुम्हाला कॉल करतायत. आणि जेव्हा तुमचा हा प्रेझेन्स पूर्णपणे तयार होईल, प्रिसाइज 100%, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट लेवलला गायडन्सला, मार्केटिंगच्या गायडन्सला जाऊ शकतो. तर सगळ्यांना ऑल द बेस्ट. आणि लवकरच आपण पाहूया की तुमचे बिझनेस जे आज एका स्पेसिफिक लोकॅलिटीला सीमित होते, कन्फाइंड होते, ते लवकरच डिजिटल युगात जाऊन कशा प्रकारे पहिल्यांदा पूर्ण महाराष्ट्रभर, मग पूर्ण भारतभर आणि पूर्ण जगभर पसरतील. धन्यवाद. धन्यवाद गोविंद सर. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला ABN नेटवर्क मार्फत काय आपल्याला ज्या मोफत सुविधा मिळणार आहेत हे गोविंद सरांनी आपल्याला अत्यंत योग्यपणे आपल्याला मार्गदर्शन केले आणि त्याचा आपण नक्कीच फायदा घेऊया. कारण की या ज्या सगळ्या काही सुविधा आहेत त्याला तुम्हाला भरपूर सारे पैसे बाहेर मोजवावे लागतात. परंतु ABN नेटवर्क आणि उद्योग मित्र संस्था यांच्या सहकार्याने आपल्या उद्योगासाठी यांनी जो उपक्रम हा आपल्याला प्राप्त करून दिलाय, तर याची सगळ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा. कारण की उद्योगासाठी आपल्याला मार्केटिंग करणं खूपच गरजेचं आहे. जर तुमचा बिझनेसच कळाला नाही कोणाला, आपण लोकांपर्यंत, ग्राहकांपर्यंत योग्य प्रमाणात पोहोचलो नाही, तर आपल्याला आपला बिझनेस हा मोठ्या प्रमाणात वाढवता येणार नाही. त्याकरता ही पर्वणी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे उद्योग मित्र संस्थेने, तर याचा सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे अशी मी सगळ्यांना विनंती करतो. तसेच आपल्याला उद्योगासंदर्भामध्ये की बँकिंगच्या नियोजनासंदर्भात जे आर्थिक नियोजन हे उद्योगासाठी भरपूर गरजेचं असतं.
तर या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे येस बँकेचे तज्ज्ञ विवेकजी सम्मनवार या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर मी विवेकजींना विनंती करेन की त्यांनी आम्हाला उद्योग आर्थिक सहाय्य जे आहे बँकेकडून, तर या संदर्भात मार्गदर्शन करावं उद्योजकांना. विवेकजी. नमस्कार सौरभजी आणि सगळे मित्रांनो. तुम्ही सगळे या पॅन्डेमिकच्या काळात चांगले असाल आणि आता कोणाला काही तेवढा त्रास अनुभव होत नसेल याची अपेक्षा करतो. उद्योग मित्र एबीएन नेटवर्क पेशकर साहेबांनी आणि जे सगळ्यांनी मिळून हा इनिशिएटिव्ह घेतला आहे त्याचे खरंच कौतुक करण्यासारखं आहे. कारण की डिजिटल जसं बिझनेसेस डिजिटल होतील त्यांचा स्केल बिल्डअप होईल आणि जसा स्केल बिल्डअप होईल तसंच ऑपॉर्च्युनिटी जास्त निर्माण होते. आणि बँकेंना तर खास कर जितकं डिजिटल तेवढं चांगलं मी म्हणेल, कारण की तो कॅश फ्लो बँकेला दिसतो की कुठून कुठे चालला आहे. आणि माझ्यासोबत माझे कलिग अविनाश पण आहेत. अविनाश. विवेकजी तुमचा आवाज कट होतोय. अविनाश, इफ यू कॅन जस्ट. श्योर. एक छोटंसं प्रेझेंटेशन. गो ऑन विवेक. सॉरी. हा विवेकजी बोला, तुमचा आवाज कट होतोय विवेक सर. हा, एक छोटंसं प्रेझेंटेशन आहे जे आपले एमएसएमई सेगमेंटचे कस्टमर्स आहेत. एक मिनिट. आता येतोय? हा बोला सर, आता येतोय. हा, तर मी सांगण्याचं तात्पर्य हे आहे की एमएसएमईला लागणारी जी काही मदत आहे, फायनान्स इज ॲज गुड ॲज इंजिन ऑइल. जसं आपण म्हणतो कारमध्ये इंजिन ऑइल जसं असतं, लुब्रिकेशन करतं आणि कारला स्मूथपणे चालवण्यात आपल्याला मदत करतं. फायनान्स पण तशातलाच भाग आहे. जर फायनान्स बरोबर नसेल, तुमची आयडिया कितीही चांगली असेल, बिझनेस मॉडेल कितीही चांगले असेल, प्रमोटर्स कितीही एक्सपिरियन्स मिळाला तर तो बिझनेस पुढे जाऊ शकत नाही. सो त्याच्यामध्येच ॲज अ बँक आमचं पण ऑब्जेक्टिव्ह हेच आहे की ॲज अ पार्टनर वी कम इन टू पिक्चर. जे एमएसएमई सेगमेंटचे कस्टमर आहे तर त्याच्या संदर्भातच आम्ही थोडं अजून माहिती देऊ इच्छितो की कशा प्रकारे आपण सगळे याचा लाभ घेऊ शकता. अविनाश. Sure. So you'll take the presentation through Vivek. First you take the presentation. Sure. Yeah. If you can just start, if you can start the PPT. Just a second. Yeah, I am unable to attach that. I'm finding it difficult from connecting through mobile, Vivek, and from lot of गोविंद जी, तुम्हाला हे नहीं होता है क्या? स्क्रीन शेयर का ऑप्शन नहीं मिल रहा है? स्क्रीन शेअर असेल ऑप्शन सर, पण कोहोस्ट अविनाश सरांना करा. आय थिंक स्क्रीन शेअर माझ्या याच्यामधनं पण थोडा इश्यू येत होता. बट एनिवे मी आपलं डिस्कशन चालू ठेवतो. जर आपलं कनेक्ट झालं तर वेल अँड गुड, नाहीतर आपण डिस्कशन चर्चा करूया. माझं ऑब्जेक्टिव्ह हे आहे सर की इथे जितकी आपण बसले आहात आपले मित्र, तर त्यांनी मला कुठेही प्रश्न विचारा, म्हणजे इन टर्म्स ऑफ काय काय फायनान्सचे ऑप्शन्स आहेत. तर आता आमचं ऑब्जेक्टिव्ह कसं आहे की एमएसएमई हे मायक्रो एंटरप्राइज बँकिंग याचं मी रिप्रेझेंटेटिव्ह आहे. तर आम्ही जेव्हा मायक्रो म्हणतो, मायक्रो म्हणजे 0 ते 25 कोटी टर्नओव्हर इथपर्यंत ही माझ्या टीमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर आम्ही कॅटेगरायझेशन केलेलं आहे बँकेमध्ये, कारण की प्रत्येक सेगमेंटला लागणारी स्किल सेट वेगळी असते. तर आम्ही मायक्रो बिझनेसेसला सपोर्ट करतो
त्याच्यामध्ये जर आमचं जस्ट टू गिव्ह अ ब्रीफ बॅकग्राऊंड, येस बँकेचा हा पूर्ण बिझनेस जो आहे तो 25,000 कोटीचा बुक साईज आहे आणि जवळपास 500 लोक याच्यावर काम करतात. प्रत्येक ठिकाणी आम्ही अवेलेबल आहोत. तर सोल्युशन भरपूर आहेत. आता ऑब्जेक्टिव्ह कसं असतो की प्रत्येक बिझनेसचा लाईफ सायकल असतो. म्हणजे एक स्टार्टअप लाईफ सायकल असतो, स्टार्ट झालेला आहे, मग एक ग्रोथ फेज आणि मग स्केल बिल्डिंग, अशा तिन्ही वेगवेगळ्या स्टेजला आम्ही सपोर्ट करतो. तर स्टार्टअपसाठी लागणारी फायनान्स वेगळी असेल, ग्रोथसाठी लागणारी वेगळी असेल आणि जर स्केल बिल्डअप करायचं असेल तर ते वेगळी असेल. आता ते प्रत्येक स्टेजवर जे सपोर्ट हवा असतो तो येस बँकेतर्फे आम्ही प्रोव्हाइड करतो. तर बेसिकली आपल्याला काय काय गरजा पडतात इन टर्म्स ऑफ फायनान्स. एक आहे आपल्याला जर कॅशची रिक्वायरमेंट आहे तर त्याच्यासाठी कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट किंवा बिल डिस्काउंटिंग अशा सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल असतात. मग आता आपल्याला काही ठिकाणी जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत किंवा जे मोठ्या कंपनी सोबत डील करतात आहेत ते विचारतात की ठीक आहे आम्ही तुमच्यासोबत डील करतोय पण गॅरंटी काय आहे तुमचे प्रॉडक्ट्स किंवा तुमचे सर्व्हिसेस जे आहे जसं तुम्ही सांगताय त्याच्याप्रमाणे परफॉर्म करतील. मग त्या केसमध्ये जे कंपनीज असतात किंवा जे कस्टमर्स असतात ते बँक गॅरंटी मागतात. तर त्या बँक गॅरंटीचं आपल्याकडे त्याच्यासाठी अर्थसहाय्य प्रोव्हाइड करता येतो आपल्याला. मग काही जर आपण जर मशिनरी परचेस करत असाल किंवा फॅक्टरी एक्सपान्शन असेल किंवा बिझनेस एक्सपान्शन असेल तर त्याच्यासाठी आपल्याला एक कॅपिटल रिक्वायरमेंट असते, इन्व्हेस्ट करायला लागतं. तर त्याच्यासाठी टर्म लेंडिंग. आता मी हे वेगवेगळे कॅटेगरायझेशन याच्यासाठी करतोय कारण की कुठलेही जर इकडचे फंड्स तिकडे वापरले गेले तर मग तुमचं बिझनेस व्यवस्थित चालणार नाही. म्हणजे से फॉर एक्झाम्पल जे आपल्याला रोजचे लागणारे पैसे आहेत ते जर तुम्ही मशिनरी परचेससाठी वापरले किंवा आपलं ऑफिस बनवायला वापरले तर मग त्याच्यामध्ये तुमचं सगळं मिसमॅच होणार आहे सायकल. तर ॲज अ बँक आम्ही ते लक्ष देतो की कुठल्या याच्यासाठी पैसे हवे आहेत आणि पर्पज काय आहे. तो पर्पज डिफाईन करूनच आम्ही ते फायनान्स अवेलेबल करवतो सो दॅट तुमचा बिझनेस व्यवस्थित चालत राहील. तर असे सगळे फायनान्स आपल्याकडे ऑप्शन्स आहे. पण आता तुम्ही विचारणार की तुम्ही बघता काय जेव्हा आपल्याला फायनान्स द्यायचं आहे. तर ॲज अ बँक तुम्हाला पण माहिती असेल बँकेचं दोनच काम आहेत, एक तर पैसे घेणे आणि दुसरं पैसे देणे. तर सरळ आहे की जर आम्ही पैसे देतो आहे तर ते किती सेफली परत येतील याच्यावर सगळा फोकस असतो बँकेचा. कारण की तुमच्या आणि माझ्यासारख्या मित्रांनी पैसे लावलेले असतात बँकेमध्ये, तर ते जेव्हा आम्ही लेंडिंग करतो ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर ते पैसे परत आले पाहिजे. तर त्याच्यामध्ये 4-5 एक पॅरामीटर असतात इंटरनली जे आम्ही बघतो. मॉडेल म्हणजे आयडिया काय बिझनेसच्या मागची, तो जितका स्ट्रॉंग असेल तितकं जास्त मार्क्स आम्ही इंटरनली प्रोव्हाइड करतो की कुठल्या सेक्टरमध्ये ऑपरेट करतात आहे, मग कस्टमर बेस कसं आहे. तर याच्या सगळे हे बिझनेस मॉडेलचं पार्ट झालं. आणि प्रॉडक्ट काय आहे, सर्व्हिसेस काय, त्याची डिमांड कशी असते मार्केटमध्ये, किती प्रीमियम चार्ज करतात, ते सगळं बिझनेस मॉडेलमध्ये आलं. दुसरा जो पॅरामीटर इम्पॉर्टंट पॅरामीटर असतो मॅनेज कोण करताय. जर प्रमोटर्स जे असतील की जे मॅनेज आणि ते किती वर्षापासून या बिझनेसमध्ये त्यांची टेक्निकल एक्सपर्टीज काय आहे याच्यावर एक वेगळं मार्किंग आम्ही करतो इंटरनली. त्याच्याशिवाय की जे तुमचे कस्टमर बेस आहेत ते कस्टमर बेस किती चांगलं आहे त्याच्यावरनं इंडिकेशन येतं की आपलं कॅश फ्लो किती चांगला राहील. आता कॅश फ्लो जर चांगला असेल तर बँकेला दिसतं, बँक अकाउंटमध्ये दिसतं किंवा बाकीच्या माध्यमातून कळतं. तर त्याच्याप्रमाणे बँकेला जे कर्ज द्यायचं आहे कुठल्याही फॉर्ममध्ये असो तर द्यायला फार सोपी होतं. आणि शेवटचा जो भाग आहे बेसिकली प्रमोटर्सचं स्टेक काय आहे त्याच्यामध्ये, स्टेक इन द सेन्स ते किती इन्व्हॉल्ड आहेत त्याच्यामध्ये. ते एक फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे जे ऍट द बॅक एंड आम्ही बघतो की या सगळ्या 4-5 गोष्टी जर इन सिंक असेल आणि ट्रॅक रेकॉर्ड डेफिनेटली या सगळ्या जर 4-5 गोष्टी सिंक मध्ये असेल तर तेवढंच मार्किंग आम्ही चांगलं देतो इंटरनली. आणि त्याचप्रमाणे जास्त फंडिंग आम्हाला करता येतं आणि रेट ऑफ इंटरेस्ट किंवा जे काही आपल्याला द्यायचं आहे तो तेवढंच आम्ही कमी देऊ शकतो. तर हे झालं बेसिकली प्रॉडक्ट ऑफरिंग. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला ऍडव्हान्टेज काय आहे. ऍडव्हान्टेज येस बँकेचा ऍडव्हान्टेज असं आहे की इन टर्म्स ऑफ एक इंटिग्रेटेड सोल्युशन मिळेल तुम्हाला. इंटिग्रेटेड सोल्युशन म्हणण्याचा अर्थ की जसं मी सांगितलं फंडिंगच्या बाबतीत प्रत्येक स्टेजवर फायनान्स अवेलेबल आहे. त्याच प्रकारे बाकीचे जे गरजा आहे फंडिंग हा एकच भाग आहे.
leave it, Avinash, leave it. I think. Sure. Yeah. So the advantages असे आहेत की या सेगमेंटमध्ये आम्ही काम करतोय, तर आम्हाला ते एक काइंड ऑफ एक्सपिरियन्स झालेला आहे की कुठल्या सेक्टर सायकल कसं असतो आणि कुठेच असतात, तर आम्ही ते पीक लिमिट तयार करू शकतो की सपोज तुम्हाला जान फेब मार्च मध्ये जास्त फंडिंगची गरज असते, तर मी काय करणार की बाकीच्या महिन्यात किंवा बाकीच्या वर्षाच्या टाइम मध्ये हे सगळी जी फ्लेक्झिबिलिटी असते ना, हा फ्लेक्झिबिलिटीचा ऍडव्हान्टेज तुम्हाला फार महत्वाचा असतो, कारण की कधी पण ऑर्डर येतात पीक सीझन मध्ये, मग तेव्हा फायनान्स अवेलेबल नसतं. यू कॅनॉट गो आउट इन द मार्केट ऍट दॅट टाइम सिकिंग फंड्स. तर ही जी फ्लेक्सिबिलिटी आहे हा खूप मोठा एक ऍडव्हान्टेज आहे. दुसरं म्हणजे बेसिकली आता सपोज ट्रॅडिशनली असं असतं की वर्षातनं एकदाच आपण फंडिंगची गरज फायनलाइज करतो, पण आपल्या इथे तसं काही नाहीये. तुम्हाला जर सपोज ऑर्डर दिसतात आहे समोर आणि आलेले आहेत ऑर्डर, आता पॅन्डेमिक आता चालू आहे तर सगळ्यांची परिस्थिती आता स्लो आहे, बिझनेसेस स्लो आहे, कारण की गव्हर्नमेंट सेक्टर बंद आहे, बाकीचे पण सेक्टर बंद आहे, लॉकडाऊन आहे. आता असं होऊ शकतं की जून नंतर जेव्हा रिलॅक्सेशन मिळेल तर एकदम ऑर्डर येतील, मग त्यावेळेस स्वतःचा फायनान्स पुरत नाही, मग त्यावेळेस एक ऍडिशनल फायनान्सची गरज असते, कारण की जर ती ऑपॉर्च्युनिटी लूज केली तर मग दुसरं कोणी मार्केटमधनं ती ऑपॉर्च्युनिटी घेऊन जाईल. प्लेयर्स मल्टिपल आहे, मग या वेळेला तुमच्याकडे जर वेळेवर फायनान्स नाही मिळालं तर ती एक ऑपॉर्च्युनिटी लॉस होऊ शकतो. तिथे आम्ही ऍज अ बँक वी कम इन टू पिक्चर, तर तो एक ऍडव्हान्टेज आम्ही देऊ शकतो. तर अशा प्रकारे एक कंपोजिट रिलेशनशिप जर तुम्ही बघितलं, आता आम्ही या बिझनेसमध्ये जवळपास 10-12 वर्ष झालेले आहेत, तर आता आमच्यासोबत जे कस्टमर पण आहेत ते इतक्या वर्षापासून आमच्यासोबत कस्टमर आहेत, ते फार कमी लोक सोडून जातात, कारण की ऍडव्हान्टेज जो आहे, कारण त्यांना इनिशियल स्टेजला सपोर्ट झालेला आहे. आता ते साईज मध्ये मोठे झाले तरी त्यांना ते वेगवेगळ्या प्रकारचा सपोर्ट मिळत आहे. इनफॅक्ट एक चांगलं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेल, काही कस्टमर जे आमच्यासोबत बऱ्याच वर्षापासून आहे आणि त्यांनी स्केल बिल्डअप केलाय, म्हणजे टर्नओव्हर वाढत गेलाय, बिझनेस वाढत गेलाय, पण आता त्यांना ट्रॅडिशनल बँकिंग मधली जी अर्थसहाय्य असतं ते पुरेसं पडत नाही. मग त्यांना आम्ही कशा प्रकारे सहकार्य करतो, त्यांना इक्विटी मार्केट म्हणजे स्टॉक मार्केटमधनं किंवा इक्विटी मार्केटमधनं आपण त्यांना फायनान्स किंवा फंडिंग रेज करण्याचं किंवा कॅपिटल रेज करण्याचं हेल्प करतो. त्याच्यासाठी वेगळी टीम आहे. तर अशा प्रकारे हा एक खूप मोठा ऍडव्हान्टेज आहे की जसं जसं कारण की तुम्ही बिझनेस आज चालवला आहे 30 वर्ष, प्रोबॅबली फ्युचर जनरेशनसाठी पण चालू केलेलं आहे, मग त्याला ते स्केल बिल्डअप झालं पाहिजे. त्याच इथे एक ऍज अ बँक वी प्ले व्हेरी स्ट्रॉंग रोल. ते एवढंच सांगायचं होतं मला. जर कोणाला काही डाऊट असेल किंवा काही प्रश्न असेल तर आय विल बी हॅपी टू ऍड्रेस. याला जितकं आपण इंटरॅक्टिव्ह केलं तेवढं जास्त चांगलं माहिती आपण प्रोव्हाइड करू शकू. येस, नक्कीच सर. धन्यवाद सर, तुम्ही खूप छान पद्धतीने माहिती दिली. अविनाश सरची काही तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायचंय का? नहीं, मेरे को ऐसे प्रेजेंटेशन वही था सौरभ जी, येस बैंक की तरफ से. ओके. धन्यवाद सर. विवेक समनवार यांचे मी धन्यवाद देतो. त्यांनी खूप छान प्रकारे आम्हाला माहिती दिली बँकिंग संदर्भात. उद्योजकांसाठी ज्या काही स्कीम असतात ह्या उद्योजकांपर्यंत सहजासहजी पोहोचतच नाही, पण आज आपल्याला या वेबिनार मार्फत जे तज्ञ लाभलेले आहेत त्यांनी आपल्याला खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि विवेक अविनाशी चंद्रा यांना मी विनंती करेन की त्यांनी 2 शब्द आम्हाला मार्गदर्शन या. थैंक यू सौरभ जी. सबसे पहले तो आदरणीय प्रदीप सर, बहुत बहुत आभार, आपने येस बैंक टीम को इनवाइट किया और आप इतना सपोर्ट करते हैं येस बैंक के एस्पिरेशंस को, बहुत अच्छा लगा. मैं उद्योग मित्र संस्था के प्रति जो मेरी एज ए बैंकर जो मेरी भावनाएं और स्ट्रांग होती गई है दिन ब दिन, उसके रीजन सर मैं बहुत ज्यादा तो नहीं जानता हूं यूएमएस के बारे में, बट मैं ये बहुत ही हम्बली कहना चाहता हूं कि जिस तरह से आपने शुरुआत की है, जिस तरह से आपके थॉट प्रोसेस हैं, जो फोरसाइट आप दिखाते हैं, और उससे पहले जो आपका रेस्पॉन्सिवनेस है, ये जानते हुए कि आप कितने बिजी रहते हैं, आपका जो रिस्पॉन्स टाइम है दैट इज वर्थ लर्निंग सर. मैं जितने भी ऑडियंस हैं, जितने भी हमारे
उद्योग मित्र संस्था के की कंपनीज अटेंड कर रही हैं, उनको मैं एक छोटी सी कहानी प्रदीप सर से ही जुड़ी हुई बताता हूं कि वो किस तरह की संस्था से जुड़े हैं और हम क्यों इस संस्था से और आने वाले दिनों में जुड़ना चाहते हैं। करीबन 10 दिन पहले प्रदीप सर का 8 बजे कोई मैसेज आया, जो कि मैंने 8:30 में देखा और मैंने रिप्लाई किया ये सोचकर कि अब लेट हो गया है। मैंने कहा सर मैं कल आपको कॉल करता हूं इस विषय पर। तो उनका रिप्लाई आया कि अविनाश जी मैं अभी भी अवेलेबल हूं। और मुझे 2 मिनट के लिए शर्म आई कि मुझे पूछना चाहिए था कि सर शुड आई कॉल यू राइट नाउ। तो ये तो उनका जज्बा है, ये उनका रिस्पॉन्स टाइम है। अब मैं आज के वेबिनार पे सिर्फ 4-5 मिनट कनेक्ट करना चाहता हूं। सदामते साहब ने एक बहुत ही अच्छी बात कही, मैं आज उनको पहली बार सुन रहा था। प्रदीप सर को मैं 2-3 बार सुन चुका हूं और बहुत ही खुशी होती है। आज तो उन्होंने शायद जानबूझ के थोड़ा कम बोला। गोविंद जी ने बोला डिजिटल फिटनेस। गोविंद जी मैं ये शब्द पहली बार सुन रहा हूं और मुझे बहुत खुशी हुई कि प्रदीप सर ने जाने किस तरह से ये प्रोग्राम फिक्स किया। आज से करीबन 14 साल पहले 2006 में पहली बार एमएसएमई के फाइनेंशियल हेल्थ टर्म को, सर अगर आपको याद हो तो चिदम्बरम साहब जब फाइनेंस मिनिस्टर थे उन दिनों पहली बार एमएसएमई को लेके क्रेडिट एंड परफॉर्मेंस असेसमेंट करके एक स्कीम लाई गई थी एमएसएमईज के लिए। उसमें था क्रेडिट एंड परफॉर्मेंस अप्रेजल। तो नटशेल में वो फाइनेंशियल स्ट्रेंथ हुआ करता था कहने का मतलब। और रेटिंग एजेंसीज को काम दिया गया था कि आप एमएसएमईज की फाइनेंशियल हेल्थ को एसेस कीजिए, जिसके बेसिस पर बैंक से उनको फंड मिलता है। पिछले 1 साल में लॉकडाउन के दरमियान सर मैंने 3 ग्लोबल वेबिनार्स में मुझे बोलने का मौका मिला। लंदन की एक कंपनी है जीडीएस ग्रुप, तो मैं उनके पैनल पर हूं, और ओरेकल और VMware और एक तीसरी कंपनी बड़ी अजीब सी नाम है, मैं नाम भूल रहा हूं। और सर तीनों का टॉपिक यही था, व्हाट आर द स्कोप ऑफ इंडियन एमएसएमईज गेटिंग इनटू डिजिटल मोड। अब आप समझ सकते हैं कि इंडियन एमएसएमईज को डिजिटल बनाने के लिए सिर्फ हम और आप जैसे लोग नहीं, पूरी दुनिया लगी हुई, क्योंकि उनको पता है कि अगर एक बार इंडिया के एमएसएमईज डिजिटल मोड ले लेते हैं तो कितनी सारी कंपनीज की जीविका चलेगी। ये जो बड़े बड़े टेक्नोलॉजी की कंपनीज हैं, जो बैंक्स को सॉफ्टवेयर सप्लाई करती हैं, जो फिनटेक्स को सॉफ्टवेयर प्लेटफॉर्म क्रिएट कराती हैं, ये जो एनबीएफसीज हैं जिनको वो मदद करती हैं, ये सिर्फ और सिर्फ एमएसएमईज के भरोसे हैं। ये अरबों रुपए जो वो खर्च करते हैं अपने टेक्नोलॉजिकल एडवांसमेंट में, वो सिर्फ और सिर्फ एमएसएमईज की वजह से है। तो बहुत खुशी की बात है कि उद्योग मित्र संस्था ने यह पहल ली है। फाइनेंशियल हेल्थ, और मैं सर से आगे जाते हुए रिक्वेस्ट करूंगा कि फाइनेंशियल लिटरेसी करके हम एक सीरीज निकालें। डिजिटल फिटनेस जो गोविंद जी ने कही है उसको हम और अच्छे से निखारें। और एक और बात मैं शेयर करना चाहता हूं कि व्हाई डिजिटल। आज अगर आप, यदि मैं उद्योग मित्र संस्था के थ्रू आपसे बात नहीं कर रहा होता और अगर मैं आप में से किसी एक को फोन करता कि मैं यस बैंक से बोल रहा हूं, तो आप मुझे ये तवज्जो नहीं देते, आप मुझे इतनी देर नहीं सुनते, या आप विवेक को इतनी देर शायद फोन पर नहीं सुनते। तो ये डिजिटल का कमाल है कि आप यस बैंक की टीम को सुन रहे हैं। तो ये जो डिजिटल है, दैट बिकम्स योर रिसोर्स, दैट बिकम्स योर माउथ पीस। आप 24 घंटे हर जगह नहीं रह सकते हैं। जैसे प्रदीप सर ने कहा 24/7। तो जब आप डिजिटल मोड में आते हैं, जब आप डिजिटल मार्केटिंग में आ जाते हैं, जब आप एक वेबसाइट क्रिएट करते हैं, जब आप एक इलेक्ट्रॉनिक ब्रोशर क्रिएट कर लेते हैं, जब आप एक फेसबुक पेज क्रिएट करते हैं, तो आपका कम्युनिकेशन आपके टारगेट मार्केट से हर घंटे चलता रहता है और आपको जरूरत नहीं है कि आप हर हमेशा
फोन उठाएं या ईमेल करें। सो दैट्स द ब्यूटी ऑफ डिजिटल मार्केट। इसको आप किस तरह से सोचते हैं वो धीरे धीरे अनफोल्ड होगा। मैं इस तरह से सोचता हूं, if you talk about digital mode, if you talk about digital marketing, it is all about your communication process। और ये दुनिया जानती है कि इंडिया के MSMEs का कम्युनिकेशन प्रोसेस वीक होता है। तो उस वीकनेस को हटाने के लिए, कम करने के लिए मैं प्रदीप सर का बहुत आभार व्यक्त करता हूं कि उन्होंने ये शुरुआत की है और उन्होंने यस बैंक को साथ में लिया है। विवेक मेरे बहुत पुराने दोस्त हैं, हम लोग 6 सालों से मैं उनके साथ काम कर रहा हूं। पहले वो पुणे के क्लस्टर हेड हुआ करते थे, बाद में वो मुंबई के एक पर्टिकुलर जोन के लिए रीजनल बिजनेस लीडर होके आए। और मैं बहुत खुश हूं इंडिविजुअल लेवल पर कि वापस उनको रेस्ट ऑफ महाराष्ट्र और गोवा दिया गया है, क्योंकि जिस तरह से मैंने प्रदीप सर की तारीफ की, रिस्पॉन्स टाइम, मेरे मित्र विवेक का भी रिस्पॉन्स टाइम उतना ही है, या पूरी यस बैंक टीम की जो रिस्पॉन्सिबिलिटी है हम लोग उस पर खड़े उतरेंगे। आप फंडिंग तो एक लंबा प्रोसेस है, 1 महीना 2 महीना। मैं आप लोगों से सिंसियरली रिक्वेस्ट करता हूं कि यदि आप लोगों को बैंक से रिलेटेड, बैंकिंग से रिलेटेड, आरबीआई के गाइडलाइन से रिलेटेड, अवेलेबल बैंकिंग प्रोडक्ट से रिलेटेड, आपके बिजनेस को क्या सुटेबल होगा इससे रिलेटेड कोई प्रश्न आता है, आप उद्योग मित्र संस्था को वो प्रश्न भेजें। हम लोग आपको एश्योर करते हैं कि जल्दी से जल्दी, within 12 hours, within 24 hours, if it's not a weekend, हम लोग आपको रीच आउट करेंगे यूएमएस के थ्रू। तो मैं कट शॉर्ट करता हूं, बट मैं बहुत खुश हूं कि यस बैंक की टीम को सर ने यहां बुलाया, हम लोगों ने एमओयू साइन किया है, और जो उनके फोरसाइट हैं वो बड़े ही रिवॉल्यूशनरी हैं। और मुझे विश्वास है कि गोइंग फॉरवर्ड हम लोग इसका बहुत लाभ उठाएंगे। और जितने भी फंडिंग प्रोपोजिशन विवेक ने बताए हैं, मैं एक बार नटशेल में टच करना चाहता हूं। भले ही आप स्टार्टअप हो, अगर आपके प्रोडक्ट की कैटेगरी वैसी है, आप स्टार्टअप इंडिया में अपने आप को एनरोल कराइए। DIPP करके एक वेबसाइट है, वहां फटाफट अपने आप को रजिस्टर कराइए। अगर आप एक रनिंग MSMEs हैं, अपने GST जो आप रिटर्न भरते हैं उसके पेपर्स हमेशा तैयार रखिए। आप अपने बैंक स्टेटमेंट को 6 महीने से 12 महीने के बैंक स्टेटमेंट को हमेशा फिंगर टिप्स पे रखिए। आप अपने सिबिल स्कोर को हमेशा फिंगर टिप्स पे रखिए। आपकी कंपनी क्या है, इसके लिए आपको अपने ऑफिस के किसी बंदे पे डिपेंड नहीं करना चाहिए। अगर आज अविनाश चंद्रा आपको फोन करता है या आप अविनाश चंद्रा को फोन करते हैं कि मुझे फाइनेंस की जरूरत है, उसी समय लगे हाथों आपको अपनी कंपनी के बारे में मुझे 2 मिनट अच्छे से बताना चाहिए, और मुझे 2 पेज का मेल भी भेज देना चाहिए उसी समय कि अविनाश जी ये मेरी कंपनी है। अगर आप मुझे उसी समय नहीं भेजेंगे, 2 दिन बाद भेजेंगे, तो मुझे आप याद रहेंगे प्रदीप सर के थ्रू, उद्योग मित्र संस्था के थ्रू। बट अगर आप उसी समय मेल भेज देंगे तो मैं आपकी कंपनी को याद रखूंगा। तो बैंकिंग इज ऑल अबाउट ट्रस्ट, बैंकिंग इज ऑल अबाउट गिविंग मनी। जब आप किसी को पैसा देते हैं तो आप बहुत कॉन्शियस रहते हैं, और जब आप किसी और का पैसा किसी को देते हैं फिर तो आपकी शामत आती रहती है हमेशा। तो बैंक जो है वो किसी और से लेती है। मैं आपका ही फिक्स डिपॉजिट आपको ही लेंड करता हूं, तो बताइए मेरे पे कितनी रिस्पॉन्सिबिलिटी है। आप तो कभी भी आके अपना फिक्स डिपॉजिट तोड़ लेंगे, तो मैं तो उसी फिक्स डिपॉजिट को लेंड कर रहा हूं, मैं तो करेंसी प्रिंट नहीं करता हूं एज ए बैंक। तो ये सारी बातें मुझे कहनी थी। मैं बहुत एक्साइटेड हूं। मैंने सर को कहा कि सर मैं अभी तक आपसे 2-3 बार मिल के आ चुका होता, बट ये टाइम ही ऐसा है कि मैं भी लिमिटेड कंस्ट्रेंट्स में हूं। बट आई एम लुकिंग फॉरवर्ड एंड आई एम वेरी वेरी कॉन्फिडेंट दैट UMS, Yes Bank, this partnership is going to rock. Thank you so much. सर, आपण खूप छान मार्गदर्शन आम्हाला केलं. प्रदीपजी पेशकार बोलतील आपल्याशी. बोला सर. हा, नमस्कार. आपण समारोप केलेला आहे, परंतु काही प्रश्न आहेत. आपल्याला प्रश्नोत्तर घेण्याची आवश्यकता आहे. विवेक सर जसे म्हणाले तसं ज्यांना ज्यांना या विषयात, आपल्या बँकिंगच्या विषयात किंवा डिजिटल विषयामध्ये प्रश्न असतील त्यांनी चॅटमध्ये टाकावं.
मी एक एक प्रश्न विचारून त्या संदर्भातला खुलासा करतो. स्वप्नील गुजर यांनी विचारलंय, ग्रॉसरी शॉप साठी कसे काम करू शकतो. तर मला वाटतं की आपलं, मी जसं मगाशी सांगितलं की आपल्या ह्या ड्राईव्ह मध्ये किंवा एबीएन मध्ये ही फॅसिलिटी आहे की तुम्हाला तुमच्या शहरापुरतंच मार्केटिंग करायचं आहे तर तुम्हाला तेही करता येईल. आणि म्हणजे आपल्या बिझनेसचं नेटवर्क किती वाढवायचं आहे याचं लिमिट हे आपण आपलं ठरवू शकता आणि तुम्हाला तुमचा बिझनेस हा ऑनलाईन आणू शकता. त्यामुळे यामध्ये सुद्धा करता येईल. पुण्याच्या एबीएनची टीम आपल्याला त्याविषयी सगळं सांगणारच आहे. तर इथे थोडंसं मी ऍड करू का सर एकदा? हो हो सांगा. एक मी इथे पुण्यामध्ये आमच्या एक क्लायंट आहे ज्याचं स्वतःचं ग्रोसरी शॉप आहे आणि आम्ही त्याला आता त्याचे ग्रोसरी शॉपचे जे मेन प्रोडक्ट्स आहेत जे त्याला तो आता कोविडमुळे भाजी वगैरे आणि बाकीचे प्रोडक्ट्स ते त्याला ऑनलाईन टाकून दिले त्याच्या एका लिंक वरती. आणि आता तो दारात आलेल्या कस्टमरकडे त्याचं लक्षच नसतं, तो फक्त ऑनलाईन आलेल्या ऑर्डर पॅक करत बसलेला असतो. अशा प्रकारे त्याच्याकडे आता हा चेंज झालेला आहे. तर दारात जाणाऱ्या कस्टमरसाठी तो चेंज चुकीचा झालेला आहे, पण त्याच्यासाठी ते नक्कीच खूप वाढला त्याचा बिझनेस. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा बिझनेस असतो ते ऑनलाईन गोष्ट ही सगळ्यांना मदत करू शकते. नंतर विचारलंय तन्मय यांनी की एकाच कॅटेगरीत जास्त लोक येऊ शकतात का? कितीही लोक येऊ शकतात कुठल्याही कॅटेगरीमध्ये, कुठल्याच प्रकारे त्यावर बंधन नाहीये. त्यानंतर चिन्मय जाधव यांनी विचारलंय नवीन कंपनीसाठी लोनची काही प्रोसेस आहे का? विवेक सर आपल्यासाठी प्रश्न आहे. नवीन युनिट सुरू करता येते. विवेक सर अनम्यूट करा. म्यूट आहे. हा चॅटमध्ये सर मी चॅटमध्ये काही लोकांना उत्तर दिलेले आहेत ऑलरेडी. तर हा जो प्रश्न आहे स्टार्टअपसाठी आपल्याकडे ऑप्शन आहे, आमच्याकडे फंडिंग ऑप्शन आहे जे स्टार्टअप मध्ये आहे. त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आम्ही बघतो बेसिकली की आपली टेक्निकल एक्सपर्टीज काय आहे किंवा बिझनेस मॉडेल काय आहे, आपण याच्यामधला एक्सपिरियन्स आपला कशा प्रकारे राहिलेला आहे आधी, म्हणजे की त्याच लाईन मध्ये आपण काम करत होतात की आधी दुसरा बिझनेस होता मग आता हा नवीन चालू केलेला आहे. त्या लाईन्सवर आपण एकदा चेक करतो. आणि आपण आपल्या समोर काही ऑर्डर्स आहेत का किंवा ऑलरेडी काही आपण टाईअप केलेले आहेत का, ह्या 2-3 गोष्टी आपण बघतो आणि त्याच्याप्रमाणे एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून घेतो जे नवीन उद्योजक आहे आणि त्याच्यावर आपण निर्णय घेतो. तर ऑप्शन आहे आपल्याकडे. तर ज्यांना पण हे एक्सप्लोर करायचं आहे त्यांना मी फक्त कॉन्टॅक्ट डिटेल्स मागेल सो दॅट त्यांना समोरासमोर बसून किंवा 1-to-1 डिटेलमध्ये आपल्याला एक्सप्लेन करता येईल आणि माहिती घेता येईल. ऑप्शन अवेलेबल आहे. आपण यानंतर फायनान्स कॅम्प असा वेगळा करणार आहोत. विवेक उद्योग मित्र संस्थेकडे ज्यांना याविषयी पाहिजे आहे, म्हणजे लोन या विषयात काम करायचं आहे, त्यांनी त्यांचे प्रपोजल्स एक 2-3 पेजेसचे जनरल प्रपोजल द्यावं. त्यानंतर ते स्क्रुटिनी करायला आपण आमच्या रिकमेंडेशननी, जर का आम्हाला वाटलं तर आमच्या टीमने रिकमेंड केलं तर आम्ही पुढे पाठवू आणि मग तुम्ही त्यावर विचार करावा. आणि जर का मेरिटमध्ये बसत असेल तर मग त्यांना सहकार्य करावं एवढी मी आपल्याला विनंती करेन. ज्वेलरी आपण देऊ शकतो का? 100% देऊ शकतो आपण. ज्वेलरी बिझनेसला आपण देऊ शकतो. हो. नितीन पोफळे आमचे सहकारी आहेत, त्यांनी कल्पना सुंदर आहे असं सांगितलंय. धन्यवाद, शुभेच्छा दिलेल्या आहेत. ते भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत. कोविड-19 के लिए हेल्पफुल आहे. ठीक आहे. FMCG कंपनी साठी आपण देऊ शकतो का असं विचारलंय. त्यांना नक्की देऊ शकतो. नक्की देऊ शकतो, काही इश्यू नाहीये. निगेटिव्ह सेक्टर आमच्या इथे फारच कमी असतात सर. निगेटिव्ह सेक्टर म्हणजे लिकर इंडस्ट्रीला आम्ही फंडिंग नाही करत. सिगरेट किंवा टोबॅको जे आहे त्याला आम्ही फंडिंग नाही करत. हे 2 आणि रिअल इस्टेट हे 3 सेक्टर जर सोडले, रिअल इस्टेट म्हणजे MSME सेगमेंटला फंडिंग नाही होत. जे मोठे प्रोजेक्ट्स असतात त्याच्यासाठी प्रोजेक्ट फायनान्स टीम वेगळी असते. MSME कॅटेगरीमध्ये रिअल इस्टेट, लिकर आणि सिगरेट आणि टोबॅको या 3 इंडस्ट्री सोडल्या तर बाकी सगळ्यांना आपण फंडिंग करू शकतो. लक्ष्मीकांत दीक्षित यांनी विचारलंय की मॉर्गेज लागतंच का? तर क्रेडिट गॅरंटीची स्कीम आपल्याकडे अवेलेबल आहेत सर. क्रेडिट गॅरंटीची पण स्कीम अवेलेबल आहे आपल्याकडे. दोन्ही ऑप्शन. किती लाखापर्यंत ती ऍप्लिकेबल आहे?
2 कोटीपर्यंत आपण क्रेडिट गॅरंटी स्कीम मध्ये आपण फायनान्स करू शकतो. तर ते ऑप्शन अवेलेबल आहेत आपल्याकडे. मुद्रा योजना पण आपल्याकडे अवेलेबल आहे. आहेत सगळे सर. सरकारचे जे काही स्कीम्स आहेत ना ते सगळे आपल्याकडे अवेलेबल असतात. मी प्रातिनिधिक स्वरूपात हे विचारलं, याचं कारण मला पेन पॉइंट्स काय आहेत ह्या सगळ्यांची माहिती आहे. त्यामुळे कोणी विचारलं नाही तरी मी विचारलं म्हणजे मग सगळ्यांना उत्तर मिळून जाईल. 100%. सिद्धी इंजिनिअरिंग डीलर ऑफ मोटर, वी नीड फंड्स फॉर बिझनेस, हाऊ कॅन यू. सिद्धी एंटरप्राइजेस यांना हे आहे फंड्सची रिक्वायरमेंट आहे असं सांगितलंय. CMEJP आणि PMEJPचं जे सांगितलं ते तर आहेच आहे. मला फायनान्स नको, पण माझा एक रिसर्च आहे. फर्स्ट टाइम इंडिया स्पर्धा नसलेला व्यवसाय आहे. अमोल जाधव यांनी चांगलं हे सांगितलेलं आहे की फर्स्ट टाइम त्यांनी काही इनोव्हेटिव्ह काम केलेलं आहे. तर मित्र संस्थेकडे तुम्ही अप्रोच व्हा. स्टार्टअप इंडिया साठीच्या ज्या ज्या काही योजना आहेत त्याविषयी माहिती आपल्याला संस्थेतून मिळेल. आणि जर तो फिजिबल फायनान्शियली इकॉनॉमिकली जर वायबल असेल तर आम्ही येस बँकेकडे रिकमेंड करू आणि मग परत त्याला फायनान्स जर आवश्यकता असेल तर फायनान्स मिळेल. जर रजिस्ट्रेशन, लायसन्स आणि गव्हर्नमेंट सँक्शन्स लागत असतील तर संस्था तुम्हाला मदत करायला तयार आहे. बिलकुल. पेशकर साहेब, अजून एक मी इथे हायलाइट करायचं इच्छा आहे माझी. जे काही सबसिडी जी असते सरकारची, तर MSME साठी जे काही सबसिडी आहे, मध्ये इंटरेस्ट सबसिडी सरकारने राबवली होती. मग जेव्हा आपण मशिनरी परचेस करतो तेव्हा कॅपिटल लिंक्ड सबसिडी असते. तर ते सगळ्या सबसिडी आपण जेव्हा घेतो बँकेकडनं ते आपल्याकडे पण अवेलेबल असतात. त्याच्यासाठी जे काही डॉक्युमेंटेशन पाहिजे ते आपण प्रोव्हाइड करू शकतो आणि ते कस्टमर्स आपले बेनिफिट घेऊ शकतात त्याच्यात. क्रेडिट लिंक्ड सबसिडी ही सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे. करेक्ट. आपल्याला हे मिळतं कॅपिटल इन्व्हेस्टमेंटवर. बरोबर. जर थोडा वेळ आहे म्हणून त्याच्यामध्ये ऍड करतो. कालच महाराष्ट्र सरकारने सुद्धा ऑक्सिजन रिलेटेड प्लांट, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बनवणे असेल किंवा ऑक्सिजन बनवणे, ऑक्सिजन प्लांट टाकणे, लिक्विड ऑक्सिजन मॅन्युफॅक्चरिंग असेल, जर हे रिफिलर्सचं काम असेल असं इन्व्हेस्टमेंट केली तर महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यांमध्ये 150% सबसिडी आहे आणि म्हणजे इन्सेंटिव्ह आहे. आणि बाकी महाराष्ट्रामध्ये 100% इन्सेंटिव्ह मिळणारी ही पहिली एकमेव योजना आहे. आणि केंद्राच्या परत त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इनिशिएटिव्ह आहेत. आणि ह्या सुद्धा सगळ्याच बँका, म्हणजे येस बँकेसारखी तर मोठी बँक आहे, ह्या सगळ्याचकडे अवेलेबल असतं. हे मनीष रावळ साहेब हे आमचे सहकारी आहेत, नाशिक मधले प्रसिद्ध उद्योजक आहेत. ते जॉईन झाले, त्याबद्दल त्यांचंही स्वागत आहे. त्यांनी विचारलं होतं की व्हॉट आर द प्रॉडक्ट फॉर बिल डिस्काउंटिंग ॲज पर गाईडलाईन्स फॉर MSME. सर, आपण बिल डिस्काउंटिंग मध्ये आपण काय करतो का? बिल फॅक्टरिंग मध्ये बिल डिस्काउंटिंग आपण करतो, पण क्लीन बिल डिस्काउंटिंग नाही करत आपण. जर ते एक्सेप्टेड बिल असेल, म्हणजे ज्यांच्याकडनं आपल्याला हे आलेलं असेल, कन्फर्मेशन आलेलं असेल, त्याला आपण करतो. अदरवाईज जर नॉर्मल प्रोसेसमध्ये जी वर्किंग कॅपिटलची गरज आहे, ते बिल डिस्काउंटिंगची जी गरज पडणार आहे ती नॉर्मल वर्किंग कॅपिटल फायनान्सच्या माध्यमातून आपण त्यांना प्रोव्हाइड करून देतो, सो दॅट त्यांना परत बिल डिस्काउंटिंगसाठी जाण्याची गरज नाही पडत. विवेक सर, अविनाश सर, आपल्याला सांगायला मला आवडेल की मनीष रावळ म्हणजे आमच्या नाशिकचे एव्हिएशन मिनिस्टर आम्ही त्यांना म्हणतो. नाशिकला विमान सेवा सुरू करणे आणि ती कायम चालू ठेवणे यासाठी ते कायम म्हणजे पळत असतात म्हणणार नाही, उडत असतात. असं इतकं काम त्यांचं सर्वांसाठी चालू असतं. धन्यवाद मनीष सर. चिन्मय जाधव, विवेक सरचा नंबर मिळेल का? असं आहे की फोनवर बँकिंग कुठलंच होत नाही. तुम्ही उद्योग मित्र संस्थेकडे अप्रोच व्हा. संस्थेतून आणि सपोर्ट हा मिळेल नक्की. नितीन पोफळे सरांनी नवीन स्टार्टअप साठी त्यांनी नंबर दिलाय, तुम्ही संस्थेचे कधी संपर्क करू शकता. वैशाली गद्रे मॅडमने सांगितलं माझा फूड प्रॉडक्ट बिझनेस आहे, तो कसा करायचा. आता बिझनेस कसा करायचा या विषयाचं मार्गदर्शन आपला वेबिनार हा नंतर होत राहील, परंतु आधी तुम्ही ऑनलाईन सगळा प्रॉडक्ट जो आहे तो ABNच्या नेटवर्क मध्ये आणा आणि एकदा ऑनलाईन नेटवर्क मध्ये आलात की मग तुम्हाला बाकी पुढचं सगळं गायडन्स पाहिजे ते आपण देत राहू. हो, लक्ष्मण दीक्षितांनी प्रश्न विचारलाय, त्याचं उत्तर हो आहे. रोलिंग शटर्स मॅन्युफॅक्चरिंग साठी उपयोग होईल का? हो, सगळ्या इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल,
त्यानंतर फार्मास्युटिकल असेल, टेक्सटाईल असेल, कुठल्याही प्रकारचा सेक्टर हा प्रॉब्लेम नाहीये. निगेटिव्ह सेक्टर आपल्याला विवेक सरांनी सांगितलंय, तेवढं सोडून सगळ्या सेक्टरसाठी याचा उपयोग नक्की आहे. मला वाटतं आता आपले प्रश्न खूप वाढतायत. चांगला आहे. माझा हेमंत देवरे यांनी विचारलंय, शेतीपूरक व्यवसाय आहे, तो मला डिजिटल घेऊन जायचा आहे आणि ते मला पूर्ण देशात करायचं आहे, मला पैसेचा प्रॉब्लेम आहे. बर, मग ह्या आधी तुम्ही डिजिटल घेऊन जाण्यासाठी फ्री जेवढं अवेलेबल आहे तेवढं घ्या. त्यानंतर तुमचा प्रोजेक्ट किती स्केलेबल होऊ शकतो, जे आपल्याला सरांनी सांगितलं की देशात जाण्यासारखा जर विषय असेल तर आधी आपण सुरुवात कुठून करायची याचा आपण नीट चर्चा करूया. त्या विषयातले एक्सपर्टचे टायअप उद्योग मित्राचं आहे आणि ते आपण करून देऊ आणि त्यानंतर त्यांच्या सल्ल्याने मग आपण बँकेला अप्रोच होऊ. बँक नक्की यामध्ये मदत करेल. ठीक आहे. मेडिकल होलसेल स्टार्ट, हो, लोन तर सगळ्याच विषयासाठी मिळेल, काही अडचण नाही आहे. बँक्स डोंट एनकरेज CGT SME स्कीम, मनीष रावळ सरांनी सांगितलं आहे. त्यांचा अनुभव म्हणजे माझाही अनुभव आहे की बँक डोंट एनकरेज CGT SME स्कीम. याबद्दल विवेक सर आपण काय सांगाल? सर, बँक एनकरेज करत नाही असं नाहीये, बँक एनकरेज करतं. पण ट्रेडिशनली काय होतं की काही सेक्टर्स मध्ये CGTMSE चा परफॉर्मन्स तेवढा चांगला नाहीये. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला मुंबईचं टेक्सटाईलचं बिझनेस देईल. मुंबईमध्ये टेक्सटाईल प्लस CGTMSE हे एकदम डेडली कॉम्बिनेशन झालेलं आहे. म्हणजे यामध्ये जितकी फंडिंग झालेली आहे, म्हणजे अक्रॉस बँक्स, नॉट जस्ट येस बँक, प्रत्येक बँकेमध्ये डिफॉल्ट जास्त झालेले आहे. तर काय होतं की मग बँक स्पेसिफिक सेक्टर आणि स्पेसिफिक बिझनेसेसला CGTMSE मध्ये एनकरेज करायचा प्रयत्न करते. आता त्याच्यामध्ये अनसिक्युअर्ड बिझनेस अनसिक्युअर्ड आहे, जरी आपण म्हटलं की सरकारकडनं आवाज गेला. गॅरंटी असते की तुम्ही असेसमेंट कसं केलं होतं. हॅलो, आता आला, आता येतोय सर? बोला. तर बोला, परत गेला. कुठलंही जेव्हा फायनान्स आपण देतो, फायनान्स दिलं होतं, जर आज कस्टमर खराब झालेला आहे तर तुम्ही असेसमेंट काय केलं? आय थिंक सर BSNL लाईन आहे सर माझी, थोडंसं रिलायबल नाही राहत कधी. ठीक. आपण सांगू परत आपण त्यांच्याशी बोलू, मनीष रावळ सर वैयक्तिक बोलू. अमोल जाधव सरांना तुम्हाला जशी लिंक मिळाली, ज्या नंबरवरून मिळाली संस्थेच्या आणि ABNच्या ऑफिसमधून, त्याच नंबरला तुम्ही संपर्क करा. तुम्हाला सगळ्या गोष्टी यातून क्लिअर होतील. श्रीहरी सोनवणे सरांनी सांगितले फार्मर्स ग्रुप आहे, यामध्ये ॲग्रो MSME FPC ह्या सगळ्या स्कीम ज्या आहेत, आता ज्या फार्म गेट इन्फ्रास्ट्रक्चरच्या स्कीम आलेल्या आहेत, या सगळ्या स्कीमचं पूर्ण गायडन्स हे उद्योग मित्रकडे तयार आहे. आपल्याला त्याचं सबसिडीज असतील, त्याचं ग्रँट असतील, त्याचा फंडिंग पॅटर्न असेल, या सगळ्या विषयी मार्गदर्शन नक्कीच उद्योग मित्रमध्ये मिळेल आणि येस बँक सुद्धा त्यामध्ये मदत करतेच आहे. युवराज यांनी सांगितलंय उद्यम रजिस्ट्रेशन नंबर मिळाला आहे, ते अभिनंदन युवराजजी, आपलं तुम्ही चांगलं हे घेतलेलं आहे. सोलापूरमध्ये गिफ्ट शॉप आहे मानसी कुलकर्णी यांचं, तर तुम्ही आधी डिजिटली जॉईन होऊन जा, त्यानंतर आपण पुढच्या फायनान्स या सेक्टरमध्ये सगळ्या फायनान्स विषयाचे सगळे आपण हे घेऊ. आज सुरुवातीला आपण ही पूर्ण डिजिटल कॅम्पची सुविधा काय आहे आणि आपण काय काय करणार आहोत हा विषय सगळा आपण करतो आहोत. त्याला जोडून फायनान्स हा विषय आपण आज घेतला होता. म्हणजे प्रमुख अधिकारी आज मुद्दाम आपण बोलवले, महाराष्ट्राचे हेड विवेक समनवार साहेब आणि मुंबईचे आणि ऑल इंडिया पॅन इंडिया बघणारे अविनाश चंद्रा सर, या दोघांनाही आपण विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन दोघंही या ठिकाणी आले. त्यांनी आपल्याला हे आश्वस्त केलेलं आहे की त्यांच्या स्वतःच्या निगराणीखाली आपली हे ड्राईव्ह चालणार आहे आणि मग त्यांचे जे बँक लेवलचे अधिकारी आहेत, ब्रँच लेवलचे, जिल्हा लेवलचे, विभाग लेवलचे, हे सगळे आपल्याला त्यावेळी मदत करतील. त्यामुळे आपल्याला जर सोलापूरमध्ये करायचं आहे, कुठे नांदेडमध्ये करायचं आहे, कुठे पुण्यात कोणाला काही करायचे आहे, तर डायरेक्ट आपण या प्रमुख व्यक्तींकडे जाऊन उपयोग होणार नाही, तर आपल्याला त्या ठिकाणच्या अधिकाऱ्याकडे जावं लागणार आहे. म्हणून मी तुम्हाला नंबर देण्याविषयी मगाशी म्हणालो, तर तुम्ही संपर्क करा. तुमच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही
योग्य प्रकारे त्या ब्रँच पर्यंत पोहोचवू आणि मग आपण त्याचं काम हे नियमानुसार बँकेच्या मेरिटमध्ये जे बसेल त्यांचं काम नक्की कर्जाचं पण होईल, डिजिटल येण्याचं पण होईल. या पुढच्या काळामध्ये आपल्याला डिजिटल ऑर्डर्स मिळाव्यात एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. यानंतर विवेक सर काही बोलायचं आहे आपल्याला, काही सांगायचं आहे का? नाही सर, नाही. ओके सर. यामध्ये एबीएनची टीम आपल्याला संपर्क करत राहणार आहे आणि एबीएनच्या टीमच्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे आपण आपले फोटोग्राफ, व्हिडिओ, जी माहिती लागेल, जसं लागेल तसं 1-to-1 कम्युनिकेशन हे होणार आहे. त्यामुळे हे आपण सर्वांनी द्यावं. आपण हे सर बॅच बाय बॅच केलेलं आहे. आतापर्यंत आपल्याकडे 500च्या वर एनरोलमेंट आलेलं आहे आणि आमचं टार्गेट आहे की साधारणतः एक 5-10 हजार लोकांना आपल्याला हे सगळी सर्व्हिस द्यायची आहे. त्यामध्ये आपलं येस बँकेची मदत लागणारच आहे. आम्ही ठराविक 70-100 अशी बॅच करून आम्ही बोलवतो आहोत, म्हणजे गर्दी होणार नाही आणि सगळ्यांना योग्य प्रकारे माहिती मिळेल अशा प्रकारचं नियोजन आपण केलेलं आहे. या सर्व उपक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभाग घेतला आणि आज पहिलं पाऊल आपण जगाच्या दिशेने टाकलेलं आहे. त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार सुद्धा मानतो. आणि सौरभजी आपण हा, धन्यवाद सर. सगळ्यांनी वेळात वेळ काढून मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच जे नवीन उद्योजक आता या ठिकाणी आलेले आहेत, जी उत्सुकता लोकांमध्ये दिसते प्रचंड प्रमाणात की त्यांनाही डिजिटल व्हायची आज गरज वाटू लागली आहे, त्यांचे मी या ठिकाणी आल्याबद्दल आभार व्यक्त करतो. ज्यांना जर काही प्रॉब्लेम असतील, काही उद्योगधंद्यासंदर्भात मार्गदर्शन हवं असेल किंवा काही अडचणी येत असतील तर त्यांनी उद्योग मित्र संस्था या ठिकाणी जर संपर्क केला तर संपर्क क्रमांक ज्यावर तुम्हाला लिंक प्राप्त झालेली आहे त्या ठिकाणी जरी तुम्ही कॉन्टॅक्ट केला तरी तुम्हाला ऍड्रेस ऑफिसचा मिळून जाणार आहे. काही जरी तुम्हाला प्रॉब्लेम आला डिजिटली म्हणा किंवा काही तुमच्या उद्योगधंद्या संदर्भात, लोन संदर्भात म्हणा, तर नक्कीच उद्योग संस्था, मित्र संस्थाही तुम्हाला मदत करणार आहेत यात शंका नाही. तर मी सगळ्या मान्यवरांचे पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि पुढील व्यवसायासाठी सगळ्या उद्योजकांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद.